आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक आणि खूपच स्वादिष्ट फणसाचं सांदण। पिकलेल्या फणसाचा गोड सुगंध, तांदळाचा रवा, गूळ आणि नारळ यांचा अप्रतिम संगम म्हणजे हे मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट सांदण। आता उन्हाळ्यात फणसाचा सीझन चालू आहे, तेव्हा मुलांसाठी तुम्ही हा मस्त केक तयार करून देऊ शकता। परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फणसाचे काही गरे घेतलेले आहेत, ते साफ करून घेतलेले आहेत। मधली जी आठी आहे ती सुद्धा काढून टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने हा फणस मी स्वच्छ करून घेतलेला आहे। आता याचं आपण मिक्सरला पेस्ट करून ह्याचा पल्प तयार करून घेणार आहोत। इथे मी ही एक वाटी सेट करून घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही वाटी सेट करून घेऊ शकता। सर्व मापं मी ह्या वाटीने घेणार आहे। चला तर मग आता इथे मी पॅन ठेवलेला आहे, यामध्येच आता आपण एक वाटी तांदळाचा रवा, हा इडली रवा आहे, तुम्ही याऐवजी घरी बनवलेला तांदळाचा रवा सुद्धा वापरू शकता। तर तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खालीच वाळवून घ्यायचे आणि त्याचा मिक्सरला रवा तयार करून घ्यायचा, नाहीतर मग इडली रवा बाहेर विकतही मिळतो। मी हा इडली रवा घेतलेला आहे, याला मध्यम आचेवर मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे रंग बदलेपर्यंत। इथे मी हा रवा जो आहे तो चांगला सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतलेला आहे। एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून बाजूला ठेवून देऊया। आता याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे। इथे आपण फणसाचा गर वापरणार आहोत, त्यामुळे 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। जर तुम्ही कुठलंही गर वापरणार नसाल तर 3 वाटी पाणी 1 वाटी रव्यासाठी परफेक्ट आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे। गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते। पाऊण कप इथे मी गूळ घेतलेला आहे, कारण फणसाचा जो गर आहे तो सुद्धा गोड आहे, त्यामुळे थोडासा गूळ जो आहे तो कमी घेतलेला आहे। गुळाला पूर्णपणे विरघळवून घ्यायचं। विरघळल्यानंतर बरोबर 1 वाटी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे। ओला नारळ सर्वात प्रथम मी खोवून घेतला, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आता ह्याला चांगली उकळी आली, यानंतर फणसाचा जो गर आहे तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। बघा, मी इथे बरोबर 1 वाटी फणसाचा गर घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाचा रवा, 1 वाटी फणसाचा गर, 1 वाटी ओला नारळ, पाऊण वाटी गूळ आणि 2.5 वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे। असं हे प्रमाण आहे। आता हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, चांगलं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपल्याला 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे। अगदी पटकन होणारा पदार्थ आहे, जास्त काही वेळ लागत नाही आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे। मात्र खाण्यासाठी एकदम हे सांदण जे आहे ते चविष्ट लागतं। अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मी एकजीव करून घेते आहे। ह्याला चांगलं मस्त अशी उकळी येईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा तांदळाचा रवा जो आपण भाजून ठेवलेला आहे तो घालायचा आहे। तर इथे बघा, मस्त ह्याला आता उकळी आलेली आहे, तर इथे हा तांदळाचा रवा आपण ह्यामध्ये घालूया। तांदळाचा रवा भाजलेला असल्यामुळे इथे आता गुठळी तयार होणार नाही आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता हे मस्त असं घोटाळून घ्यायचं आहे। पूर्णपणे ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। घोटाळून झालं की यावर झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटांकरता। 3 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून ह्यावर 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे मी आणि रवा बघा मस्त असा फुलून आलेला आहे। आता ह्याला सगळं एकत्र करून घेऊया। मस्त असा रवा फुलला पाहिजे, व्यवस्थित ह्याला एकजीव करून घेऊया। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे काजूचे काप। तर इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत, त्याला बारीक करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आपण बंद करूया आणि ह्याला बाजूला ठेवून देऊ आणि ह्या जागी आपल्याला आता कुकर घ्यायचा आहे। तर इथे मी हा कुकर जो आहे तो घेतलेला आहे, यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। कुकरला आपल्याला प्रीहीट करायला ठेवून द्यायचं आहे। कुकरमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे। कुकरच्या झाकणाची शिट्टी मी काढून ठेवणार आहे आणि रिंग जी आहे ती मी तशीच ठेवलेली आहे। आता जसं आपण केक बेक करतो तसंच आपल्याला हे बेक करायचं आहे, त्यामुळे इथे मी हा कुकर 7 ते 8 मिनिटं चांगला प्रीहीट करायला ठेवून देते। आता ज्या ट्रेमध्ये आपल्याला हे सांदण बनवायचं आहे त्यावर खाली बटर पेपर लावून घ्यायचा। तर बटर पेपरऐवजी मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं
तूप घातलेलं आहे. हे तूप आपण सर्वत्र पसरवून घेऊ. डब्याला देखील आपल्याला व्यवस्थित हे तूप लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर हा जो आपला रवा आहे तो यामध्ये डब्यामध्ये घालायचा आणि चांगला सेट करून घ्यायचा आहे. सगळा रवा मी व्यवस्थित काढून घेते आहे. सांदणला आमच्याकडे रवळी म्हणतात, काही ठिकाणी धोंडस म्हणतात, काही ठिकाणी मोकल म्हणतात, काही ठिकाणी टोपपोळी देखील म्हणतात. अशी वेगवेगळी प्रत्येक ठिकाणची नावं आहेत, मात्र पदार्थ हा एकच आहे. आता ह्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि मस्त असं चांगलं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. सेट करून झाल्यानंतर वरून पुन्हा मी काजूचे काप घालते आहे. हे काजूचे काप आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. आणि इथे हा डब्बा जो आहे तुम्ही व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. कुकर आपला मस्त असा प्रीहीट झालेला आहे आणि हा डब्बा ह्यामध्ये ठेवून द्यायचा. जसा केक आपण तयार करतो तसंच हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं. झाकणाची रिंग मी तशीच ठेवलेली आहे आणि शिट्टी मी काढून टाकलेली आहे. आता मध्यम आचेवर 15 मिनटं आपल्याला हे बेक करायचं आहे, जसं आपण केक बेक करतो. मात्र हे आपल्याला कमी वेळासाठी करायचं आहे. आता हे शिजलेलाच होता रवा, त्यामुळे चेक नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं. तरीच पण मी इथे चेक करून बघते आहे. बघा, ही टूथपिक क्लिअर आलेली आहे. हा डब्बा जो आहे तो आपण बाहेर काढून ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तुम्ही जर हे सांदण सकाळी बनवलं तर संध्याकाळी ह्याला डिमोल्ड करा आणि संध्याकाळी बनवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी डिमोल्ड करा. व्यवस्थित सेट होतं आहे. आणि ते मी हे सगळं पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्या कडा बघा अशा सुटलेल्या आहेत. मस्त असं हे सांदण तयार झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया. तिथे तुम्ही पाहू शकता मस्त हे सांदण तयार झालेलं आहे. फणसाचा गोड सुगंध मस्त असा दरवळलेला आहे. अगदी शेजाऱ्यांना सुद्धा माहिती पडेल की ह्यांच्या घरी आज सांदण बनवलेलं आहे. तर आपण आता हे सांदण जे आहे ते व्यवस्थित प्लेटमध्ये तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर हे सांदण तयार झालेलं आहे. एक प्रकारचा हा केकच आहे. कोकणी पारंपरिक रेसिपी आहे. सध्या फणसाचा सीझन सुरू आहे, तोपर्यंत एकदा नक्की तयार करून बघा. हे सांदण अतिशय स्वादिष्ट लागते. आपण आता हे कट करून बघूया. तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हे सांदण तयार झालेलं आहे. एकदम रवाळ असं तयार झालेलं आहे. हे छान असं बेक झालेलं आहे आणि खाली कुठेही लागलेलं नाही आहे. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.